नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण दुसऱ्यांदा आलो आहोत आपल्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या भाजी बाजारात। आपल्या नाशिक शहरातील सर्वात मोठा भाजी बाजार। मित्रांनो, आपला इथला पहिला व्हिडिओ खूपच व्हायरल झालेला। 40,000च्या वर लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद। त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला। तर चला, आजही आपण आलो आहोत या भाजी बाजारात, तर बघूया काय दराने इथं भाजीपाला उपलब्ध आहे। किरकोळ विक्रेत्यांपासून सुरू करूया आणि मग आपण जिथं लिलाव होतो त्या जागी आपण जाऊया। आला तू? हां, जा। मित्रांनो, हा लिंबू 150 रुपये किलो, वटाणे 60 रुपये किलो, आलं 70 रुपये किलो आणि गाजर 30 रुपये किलो या दराने इथं उपलब्ध आहे। फ्लॉवरचं एक गड्डा 10 रुपयाला, टमाटे 20 रुपये, वांगे 10 रुपये, गिलके 10 रुपये, डेमचं 15 पावशेर, कारले 15, शिमला 15, भेंडी 15, गवार 20 रुपये, 20 रुपये गवार, हां, शिमला 10 रुपये। मिरची 60 रुपये किलो, आलं 50 रुपये किलो, वटाणे 50 आणि ही मिरची पण 50 रुपये किलो। मित्रांनो, वांगे, काकडी घ्या किंवा शेवगा घ्या, कोणताही वाटा घ्या, 10 रुपये। 40 रुपये घेवडा, 20 रुपये बीट, 20 रुपये गाजर, 30 रुपये वाल, 40 रुपये, 50 रुपये अदरक। हा बीटरूटचा एक वाटा 10 रुपये, टमाट्याचा वाटा 10 रुपये। नमस्कार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकमधून मी बोलतो, उत्तम बरिदे। सध्या कोथमीरची आवक चांगली आहे। गावठी कोथमीर 40 ते 45 रुपये जाऊ राहिली, छानी 30 रुपये, कांदापात 20 ते 15 रुपये कांदापात चालू आहे। मेथी पण चांगली चालू आहे, 20 रुपये 25 रुपये मेथी आहे। आमच्या संघ जुने व्यापारी उभे आहे 25 शेट, ते पण आता भरपूर माल घेत आहे। आता चांगली गिऱ्हाईकांमध्ये चांगलं संतुष्टपणा आहे, चांगला माल चांगल्या भावात मिळतो आहे। मित्रांनो, ती हिरवी मिरची 60 रुपये किलो, वटाणे 50 रुपये किलो, आलं 50 रुपये किलो, ही थोडी कमी तिखट असलेली ज्वाला मिरची 50 रुपये किलो, गाजर 20 रुपये किलो, टोळं 60 रुपये किलो आहे, आणि हळद आहे 100 रुपये किलो हळद आहे, ते 100 रुपये रताळ आहे, आणि अरबी 100 आहे, हे 60 रुपये। हां, आलं आणि गवार 70 रुपये, लिंब 150, हे परवल 100 आहे, काकडी 60 रुपये किलो आहे, डांगर आहे 40 रुपये किलो, हे 60 रुपये, सुरण 100 आहे, ही 100 आहे, आवळा 100 आहे, मिरची 140 रुपये। मित्रांनो, हा लसूण 80 रुपये किलो। माझं नाव देवदास किलबिले। मी वाघेऱ्यावरून आलो आहे, कारले घेऊन आलेलो होतो आणि चांगला भाव भेटला, म्हणजे मी बाहेरच विकले, म्हणजे किती 450पर्यंत दिले बाकी कारले, आणि इथं लिलावचं चालू आहे 410 रुपये, म्हणजे तसं चांगलंच भाव भेटू राहिले। हां, कारलेच आणलेले होते आम्ही, त्याच्यामुळे मग चांगलंच भाव भेटू राहिले, मग आहे ठीकठाक। मित्रांनो, हा मीडियम साईजचा लसूण 70 रुपये किलो, हा छोटा लसूण 60 रुपये किलो। शेवग्याची एक जोडी 10ची आणि हा फ्लॉवरचा गड्डाही 10चा। गिलके 30 रुपये किलो, शिमला 25 रुपये किलो, वांगे 25 रुपये किलो, काकडी 20 रुपये किलो, कारले 40 रुपये किलो। 100 रुपये जाळी,
15 किलो वांग. आम्ही मातूरचे, आमची शिमला आहे 100 रुपये भाव आहे. 10 किलो माल असतो. ही दोडक्याची जाळी आहे, ज्यात 10 ते 12 किलो दोडका असणार आहे आणि ही 150 रुपयाला उपलब्ध आहे. इथं या ताई ही जाळी विकताय. 10 किलो यात माल असणार आहे, फक्त 50 रुपये. 10 किलो शिमला 50 रुपये. मित्रांनो, इथं आपण थोडा हा बाजार कसा चालतो, कशी विक्री होते तेही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण सुरुवात केलेली त्या तिकडनं जिथं किरकोळ विक्रेते बसतात. ठीक आहे, तिथं किरकोळ भावाने विक्री होते. इथं मध्ये हा भाग आहे जिथं हे पूर्ण जाळी किंवा कॅरेटने विक्री करतात. तर जर तुम्हाला तुमच्या घरासाठी किंवा 2-3 कुटुंब असं मिळून जर हा कॅरेट तुम्ही घ्याल तर तुम्हाला खूपच कमी दरात चांगला ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो. आपण ग्राहकांच्या दृष्टिकोनातून तर हे बघतच आहोत की किती कमी दरात उपलब्ध आहे वगैरे, पण आपण थोडं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, ही काकडीची पूर्ण जाळी 200 रुपयाला उपलब्ध आहे. यात आहे 20 किलो काकडी, म्हणजे यांना 10 रुपये किलो या दराने विकावं लागत आहे. पण या पूर्ण इतक्या मोठ्या या हॉलमध्ये हा जो बाजार आहे, मार्केट यार्ड, इथं 3 वेगवेगळे जे सेक्शन आपण समजू शकतो. एक तर आहे जिथं किरकोळ विक्री होते, जिथं किरकोळ विक्रेते बसून सामान्य जे लोक आहेत ते तिथून खरेदी करतात. मग इथं मध्ये हा भाग आहे जिथं पूर्ण जाळीने किंवा कॅरेटने विक्री होते. म्हणजे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो पूर्ण कॅरेट घ्यावा लागतो आणि खूप कमी दरात तुम्हाला तो भाजीपाला जो आहे तो मिळतो. आणि मग तिसरा तिथं जो वर भाग आहे तिथं लिलाव पद्धतीने विक्री होते. शेतकरी त्यांचा माल शेतातून डायरेक्ट इथं घेऊन येतात. मग व्यापारी आणि जे कंपनीचे जे प्रतिनिधी असतात ते त्यांचे जे बोली वगैरे लागते आणि जो भाव ठरतो त्या दराने मग शेतकऱ्याला त्याच्या भाजीपाल्याचे दर मिळतात. तुम्हालाही मित्रांनो जर या पूर्ण बाजाराविषयी आणि इथं कशी विक्री होते, काय पद्धत आहे याविषयी माहिती असेल तर नक्की कॉमेंट्समधून कळवा. आम्ही आवळीवरून आलो आहे. आमची फ्राय मिरची आहे, घेवडा आहे, गिलकं आहे. गिलके 400 रुपये जातं, मिरची 300 जाती, ही पिकीडोर 500 जाती, घेवडा 200-300 जातो. भाव कसा चालला आहे? भाव आता सध्या थोडे चालू आहे व्यवस्थित. टमाट्यालाच फक्त थोडा लूज चालू आहे टमाटा. अच्छा, हो, टमाटे तरी 200-250. हो, समाधानी आम्ही आता. तर मित्रांनो, इथं आपल्याला या ज्या गाड्या दिसत आहे हे शेतकरी बांधव शेतातून डायरेक्ट इथं माल घेऊन येतात आणि हे पूर्ण जाळीने किंवा कॅरेटने विक्री करतात. मित्रांनो, ही मिरचीची पूर्ण जाळी 350ला आणि यात 9 किलो मिरची आहे. म्हटलं हे बा हे बीट आहे, हे जाते 90-80-90 रुपये झाले जाते. हे गावठी वांग आहे, हे बदला आहे, 1 नंबरचं जाते 160-70 रुपये. हां, आणि हे भोपळा आहे, भोपळाची जाळी आहे 70-80-90 अशी जाते. आणि हे बी भोपळाचे भोपळ्याचाच प्रकार. एवढं काही तेजी नाही बा, जसं बाजारच्या हिशोबाने कमी गिऱ्हाईक आलं तसं चालत असतं आणि चालतंच बा असं बाजारचे कमी जास्त होत जाते. आता सध्या उन्हाळ्याच्या याच्यामुळं थोडं बाजार कमी आहे बा असं. संगमनेरहून आलेलो आहे इथं वांगे घेऊन. तर वांग्याची परिस्थिती खूप बिकट आहे. तर वांग्याची परिस्थिती अशी आहे का सध्याची शेतकऱ्याला परवडून राहिले. वांग्याचे भाव 100 ते 150 रुपये लईतले. तर शेतकऱ्यालाही परवडत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याची फार बिकट परिस्थिती आहे. तर याच्याकडे शेतकऱ्यांसाठी सरकारने थोडं गांभीर्याने मत घेतलं पाहिजे.
की अशा गोष्टी शेतकऱ्याला खूप अडचणीत आणतात. त्यामुळं बाजार पडल्यामुळं हे जो थोडं बाजाराबद्दल थोडा सरकारने निर्णय घेतला पाहिजे काहीतरी, असं माझं मत व्यक्त करतो. बाकी मित्रांनो, आता आपण इथं या भागात आलो आहोत जिथं लिलाव पद्धतीने विक्री होते. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा माल जास्त असतो ते इथं लिलाव पद्धतीने विक्री करतात. कमी माल असला की मग तिथं मध्ये आपण जसं बघितलं कॅरेटने विक्री वगैरे होते, असं इथं समजलं काही शेतकऱ्यांशी बोलून. तर मित्रांनो, इथं आपण बघू शकतो हा लाईव्ह लिलाव पद्धतीने विक्री होती आहे. मग इथं कंपनीचे एक प्रतिनिधी असतात जे भाव सांगत असतात आणि मग व्यापारी लोक ही बोली लावतात आणि मग त्या हिशोबाने विक्री होते. तर मित्रांनो, आता आपण काही व्यापाऱ्यांशी बोललो आहे. मग असं कळतं आहे की इथून लिलाव पद्धतीने जी विक्री होते मग त्यात व्यापारी तो माल खरेदी करतात. पूर्ण जी गाडी भरून माल शेतकऱ्याने आणलेला असतो आणि मग ते दुसऱ्या शहरात हा माल पाठवतात. हमने बैगन लिया है 160 से 200 तक. बॉम्बे जाता है माल नासिक से. हाँ, काकड़ी 300-400 भाव, ये भी बॉम्बे जाता है. यहाँ से खरीदी करके वहाँ बेचते हैं. वहाँ जो बिकेगा ऑर्डर पे जाता है माल. हाँ, फिक्स से नहीं रहता है इसका. कभी प्रॉफिट होता है, कभी नहीं भी होता है. मित्रांनो, आता आपण एका व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनीही जसं सांगितलं की इथून ते माल घेऊन मुंबई वगैरे इतर शहरांना ते पाठवतात. कधी त्यांना यात प्रॉफिट होतो, कधी होत नाही, अशी परिस्थिती आहे. मी नानाशी गावावरून आलो होतो. वांगे आणले होते, 30 जाळ्या होत्या, 280 रुपये भावाने गेल्या आणि भाव मनासारखा नाही भेटला. जेवढी मेहनत केली होती त्याच्या बदल्यामध्ये जो भाव भेटला आहे तो समाधानकारक नव्हता. तर मित्रांनो, काही शेतकरी असतात जे इथं या इमारतीच्या बाहेरच गार्डनमधून त्यांच्या शेतमालाची विक्री करतात. मग इथं ते पूर्ण जाळी किंवा कॅरेटनेच विक्री करतात, किरकोळ विक्री नाही करत. आणि ज्यांचा जास्त माल असतो मग ते लिलाव पद्धतीने त्यांच्या मालाची विक्री करतात. ना आम्हाला काही वाटतच नाही. 3 रुपये जाळी हे काय परवडत नाही आम्हाला. महागाई एवढी झाली कधी बस का मग आता असा व्हायचा गाला काय करा काही नाही. आता शेतकरीच्या 5 रुपये जाळी द्यायला तयार आहे, पण यापारी काय 3 रुपये जाळीने पैसे जाते. 2 रुपये जाळी जाते कुठं? 2 रुपये जाळी जाते कुठं असं होतं. आमचे व्यापारी अर्धा माल देतात, पूर्ण माल देते नाही. गाडीतला माल केला का तुम्हाला आम्हाला नाही. हां, याचं काहीतरी गाडीवाले वाढायला लागले का एकूण तांद्याच्या गाडीवाल्यांची ट्रॅफिक जाम होऊन जाते. माझे नाव दत्तू महाद सदगीर पारदेवी. आम्ही मिरची आणली होती, 300-250 रुपयाने विकली. आज 300-350. नंतर आता थोड्या झाल्या 250 दिल्या. दोडके आणले दिले 450-500 रुपये रेट चालू आहे. बाकी हेच आता लेवल डाऊन आहे. आज टोमॅटोची लेवल डाऊन आहे, मिरचीची लेवल डाऊन आहे. आज माल जास्त असल्यामुळे, काल रंगवरती असल्यामुळे माल तोडले नाही जास्त. एवढं भावानी तुम्ही समाधानी आहात का? भावानी समाधानी नाही. 400 रुपये तर लेवल लागतो, खुडायला तोडायला परवडत नाही. लांबून येलं गुटीवर पारदेवर मिरची येते. 100 रुपये खर्च आहे. 50-60 रुपये तोडायचा, 30 रुपये भाडं आहे. 100 रुपये खर्च आहे. परवडत नाही ना माल. 250 रुपयाने चालल्या मिरच्या. म्हणजे प्रॉफिट नाही ना, खर्च नाही त्याला. प्रॉफिट नाही, फक्त खर्च आहे तो घ्यायचा आहे, फक्त येईल तेवढा. प्रॉफिट नाही काहीच. भेटायला पाहिजे खर्च. हां, मार्केट असलं तर खर्च भेटतो का? मग 400-500 रुपये असले परवडल. कुठं एक बाई 4-5 कुठे ती फक्त दिवस. मग 500 रुपये रोज काय परवडणार सांगा. तेच ना, फायदा काहीच नाही त्यांचा. 400 रुपये पाहिजे फक्त. 400 रुपये पाहिजे. 400-500. हा ना.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड दिंडोरी रोड या नाशिक शहराच्या सर्वात मोठ्या भाजीपाला बाजाराला भेट दिली होती. आपण पाहिलं किरकोळ विक्रेते काय दराने भाजीपाला विक्री करत आहेत आणि आपण जे पूर्ण जाळी किंवा कॅरेटने विक्री होती तीही पाहिली आणि आपण थोडंफार जी लिलाव पद्धतीने विक्री होती तेही आपण पाहिलं. आपण कशा प्रकारे इथं म्हणजे व्यवहार होतो ते समजण्याचा थोडा प्रयत्न केला. आपण लोकांशीही बोललो, आपण काही शेतकरी व्यापाऱ्यांशीही बोललो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कॉमेंट्समधून आणि तुम्हाला इथली जर आणखीन माहिती असेल तर तीही कळवा. आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअरही करा. धन्यवाद.